असं कुठं होईन का ग? आई बापा लिकून नसुशी होई ग बाई. हो, पण आता तिकडे जाऊन राहिले तर सगळी गावची म्हणतात लेक आली परत पाठवली सासरे ते तर आहेच आहे. अख्खा नावाची खराब होईल बाबांची. होईन तुला कळतं मग मला बी माहितीये जुन्या माणसाचे असंच म्हण होतं बाई. लाडकी लेक लैंदी नसावं मायारी धन्याची कुत्तमीर वासं मळ्याच्या बाहेरी. मायारी असल्यावर मग असतं तसंच. तुझे पप्पा यांच्या हट्ट पुरीत राहिल्यामुळे त्यांना सोन्याची कोंबडी सापडल्यामुळे ती एवढी त्रास देते. अहो मग काय करणार सांगा ना. नाही पुरवलं त्यांचं नाही ऐकलं तर मलाच त्रास होतो. बाबा बघतात किती त्रास होतोय मला, म्हणून तर देता देत नाही ते. त्यांचं तरी काय चुकतंय. पहिले जुन्या माणसाची म्हण होती बाई तारोडाला मवाळ गावलं तसं ह्यांना मवाळ गावलं ग काय आलं. आता काय करणार आहे अजून ते सांगा बरं. सगळं ऐकतं त्यांचं सगळं. आता यांच्याकडे काय कमी आहे. बायडे तू एवढी शिकलेली सवारलेली आहे म्हणल्या स्वतःच्या पाया उभा राहायचं की हिंमती. हो माहितीये मला, एवढी शिकलेली आहे मी, पण ह्यांना शिकलेली काही घेणं देणं नाही ह्यांना त्याचं. ह्यांना फक्त घरात कामवाली पाहिजे. ह्यांना असं वाटतं मी बाहेर पडले, मी जर बाहेरचं जग पाहायला लागले तर माझे डोळे फिरतील. ह्यांना फक्त आहे ना घरात कामवाली पाहिजे, घरात काम केलं पाहिजे बस. मला बाहेर नाही पडलं. अगं बाई, तुला काय झालं रडायला? नाही काही नाही. आणि तुम्हाला एवढंच काम आहे का आम्ही नसताना आमच्या घरी येऊन काय उचापत्या करायच्या? अगं एवढी काही बोलती लोकांचा लेकरू आपल्या पायवटच्या आल्या आपल्या दरबारात आल्या सो नाही लक्ष्मी कशी ती. आणि मग आपलं तसं जगाचं तसं आपल्या मग आपल्या घरी आलं म्हणलं आपली लक्ष्मी आहे ना. तू गेल्यापासून हेच काम करते का? आले तरी तेवढंच करू राहिली भाजी निवडायचं. नाही आई, करते भाजी लगेच. अहो एवढा नाही तर द्यावा ही लेकवर ठेवायची द्या ना काढून त्याच्या घरी. हा तुम्हाला काय घेणं देणं हो? दुसऱ्याच्या घरामध्ये काड्या करायची सवयच लागली ना. पहिलं स्वतःच्या घरचं बघा, स्वतःची सून नीट नांदवा, मग दुसरं नाही ज्ञान द्यायला. म्हातारा मनुष्य एवढ्या नाही मोरच्या उरचली जावा पंचायती जरा मर्जीने रात जावा. म्हणजे आम्ही नसल्यावरती घरी इथे येऊन माझ्या वहिनीचे कान भरता का? कामधंदे नाही आहेत का घरी? आणि हिला तेवढंच लागत लोकाला घराने सांगायला. अगो बाया आजी जाऊ दे ना, जाऊ दे जा तुम्ही. वहिनी लय साजूकपणाचा आव आणू नका. इतके वेळ तर कान भरत बसले. बया. आमचं बाबाचं सगळ्यांना सांगत बसला असतं. काय दिलं ग तुझ्या बापाने आम्हाला? हा? काय दिलं? सांगायचे माझा बापच देतो. काय दिलं तू? काय करत होती ग तू? हा? अहो आई भाजीच निवडत होते. आणि म्हातारीला घराने कोण सांगत होतं? त्या आलत्या माझ्याकडे, मी नव्हते गेले त्यांच्याकडे. ते दिसतं मला तू काय करत होती ते. बघ ना, नाटक तर किती चालल्यात. गरीब चेहरा आणि नाही त्या वेळेस तर बघितलं का वचवच तोंड चालतं. काय ग सांगत होती तुझ्या बापाने काय दिलंय? हा? काय दिलं तुझ्या बापाने आम्हाला? हा? काय नाही नाही काय लोकाला सांगते हिचा बाप देतो ना आम्ही काय केलंय? पण बघ ना, आपल्या घरातली सगळी गारणं लोकाला सांगायची, मग लोक करतात गावभर. आणि हीच काड्या करती. मी नाही काय केलं. हो ते चालू होते घरी. बघितलं का? अगं तू डायरेक्ट घराने सांगत होती, बघितलं ना मी बाहेर. आणि रडायची नाटकं करायची वरून. आणि एवढंच येतं तुला, फक्त एवढंच येतं. मी तर म्हणते मम्मी हिला द्या ना हाकलून, कशाला ठेवली इथं. आणि उचलते आणि जा कर स्वयंपाक. आणि एक काम लवकर धड बनव. येत, एक खांब धड येत नाही तिला. भूक लागली एक तर जोरात. मम्मी बघू दे जरा. भारी ना. हा छान. तिला बघायचं का? बघ घालूनच बघतो. उलट नीट घाल. अगं हा ना, मला अगं भूक लागली मम्मी, पटकन बनवायचं सांगा. लवकर स्वयंपाक कर. बघ किती छान आहे ना. छान दिसतंय ना. कानातले पण हम्म. चल चल बाई, मला झोप लागली. झालं का स्वयंपाक? हे काय करतेच आहे. इतका वेळ कस काय लागतो? हो ते भाजी निवडत होते ना मी. छान केलंय हा गळ्यातलं. लावली का नजर? तरीच म्हणलं अजून नजर कशी काय लागली नाही. नाही अहो सांगते तुम्हाला, छान झालंय ते. म्हणजे माझंच आहे म्हणा, बट छान दिसतंय तुमच्यावर. म्हणजे काय म्हणणं की स्वतःच गळ्यातलंय म्हणून? माझं आहे ते. स्वतःच रुबाब नको दाखवू लगेच. पण माझं मोडलं ना, मी दिलते ना तुम्हाला. अच्छा, हे दाखवून द्यायचंय का की तुझं गळ्यातलं घातलंय? तू किती मोठे उपकार केलेस की तू गळ्यातलं दिलंस, ते मोडून मग मी केलं. अहो नाही, मी तुम्हाला कशाला काय बोलन. तुम्ही आता इतके दिवस राहता, मी काय बोलले का तुम्हाला?
घ्या म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी सासर सोडून माहेरी राहते म्हणून? अहो नाही, तसं नाही म्हणायचं मला. मी फक्त म्हणतेय तुम्हाला, तुम्ही राहा, माझं काही म्हणणं नाही. तुमच्याच भावाचं घर आहे. कसं आता तर बोलून दाखवायला लागली तू. हा वाटलं होतं ग गरीब आहे तू, पण तू गरीब नाही, तू तर निवळ गाणी निघाली की लोकांना सांगते घरातल्या गोष्टी. लाज वाटते का थोडी तरी? हा लोकांची कान भरती काय? माझ्या घरच्यांनी त्रास दिला ग तुला? हा आणि आता लागली साजूक आवा आणायला. बोल ना आता. आता काय झालं? हा? आई बघ ना, मला काय 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 बोलते. अहो आई, काय बोलली ग तू? मी नाही काय बोलले आई त्यांना. अहो पण मी काय बोललेच नाही त्यांना. मला म्हणते की तुम्ही सासर सोडून माहेरीच राहता. माझ्या लेकी एवढी जड झाली का तुला? का ग? तू सांग वाटतं, तू अहो, जाऊन आई, आणती मी काही? नाही बोलले त्यांना काही तसं. कसं काय म्हणती? तू वाजू नको बरं, इकडं तुझ्याकडे बघू दे. मी जे- अहो आई, मी नाही बोलले. हा मी कवाची कढई ठेवली, गॅसचा बाप भरून देतो का? हा? मी भाजी करत होते तेवढ्यात ते आले. तुला गॅस बोलू नको, आवाज नको काढू. आणि माझी बाजू काय बोलली, सोनं तीच आहे म्हणून. तुझ्या बापाच्या घरून आणलं का सोनं तू? हा? अहो नाही रे, मी असं नाही बोलले. मी म्हणलं फक्त माझं मुलं. धर बरं तिला तिकडून. धर, आपण त्याला ना जरा शिक्षाच करतो मी जरा. असं ना? नाही तर करणार चांगली नाही. जिरवून का अजून लय जरा जरा चालती हिची. हात कर. आई वाचते, आई वाचते. बोलू नको नाहीतर तोंडात गोळा आवाज बंद कोंबील कर. बघ. आवाज बंद कर. थांब आली. आई नाही, आई अहो मी, अहो आई मी नाही बोलले असं काही. पाठीमाग घे, जा. पाठीमाग घे. आई मी नाही बोलले. नाटक करूच नको आणि वरडू नका वहिनी, नाहीतर तुझ्या नरड्यात मी गोळा कोंबे ना. थोबाड बंद कर. दुखतंय मला. तुला तरी ना त्याच लायकीची आहे तू. असं पण ना तू घरात आल्यापासून ना आमच्या घराची दलिद्री झाली. वरडायचं कमी कर, नाहीतर ना आज तुझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा अशी पण ना तू घरात आल्यापासून आमच्या घराला पनवतीच लागलीये. हा आणि आई आई बापाला ह्यातला शब्द जरी सांगितला ना तर कातड काढे ना मी. लक्षात ठेव. पेटून दे. हा. ताई, अहो, काय चालवलंय तुम्ही? अहो, हात बीत का बांधले तिचे? काही सांगायचं नाही हा. अहो, काय नाही करता बसला होता. वहिनीला धक्का बसला होता. बाबा सगळं कळतंय मला. अहो, चटका बसल्यावर कोण हात बांधत का? हा? काय चालवलंय तुम्ही? नाही. अगं वहिनी सांग ना, आम्ही काय केलंय का तुला? सगळं डोळ्यांनी बघितलंय मी. खोटं नका बोलू तुम्ही. अहो, निदान तुम्ही सुद्धा एक बाई आहे, याची जाण ठेवा. अहो ये दादा, कशाला आम्ही तिला काय करणार आहे? तिला मी तेच सांगत होते, येड्यावानी नको करू. तिला असं मध्ये मध्ये ते डोक्यात चक्कर येतो. ती येड्यावानी करते. वहिनीसाठी आम्ही गळ्यात घालून आणलंय. हा, ठीक आहे. तिच्यासाठी करून आणलं, तुम्ही गाड्यात घालून फिरताय ना. अहो तीच म्हणली तिला काय तुम्ही घालून बघा. येई दादा, आम्ही एवढा त्रास देऊ का तिला? अहो, माझ्या आहे किती ना कुरबानी कानाला सोडली ती कुंकून आमची. लागलीच होती तुमची. बघितलंय मी. अहो एवढी चांगली सून, तिला दौरा येतोय ते डोक्याचा, काय म्हणते ना अहो, काय बोलताय? तुम्हाला पटन असली तरी कारण द्या. हो पण आम्ही त्यांना काहीच केलेलं नाहीये. वहिनी उगाच रडायला लागलेत. काहीच केलं नाही होय तुम्ही. नाही वहिनीला तर आम्ही किती जीव लावतो. आमच्या घरची लक्ष्मी आहे वहिनी म्हणजे. का ग खोट्यावानी वागते तू? बघा, मी तुम्हाला बोलत होते ना, तुम्ही माझं ऐकलं नाही बाबा. नाही नाही, तुझी चूक आहे. त्या काहीच करीत नव्हत्या. काय माहितीये का, मला पण वाटतं हिची चूक असेल काहीतरी. हा तुमची बाबा मी जसं आलो ना, या मोबाईल मध्ये सगळं शूटिंग करून ठेवलंय मी. एक काम करतो, आपण आहे ना चौकीत जाऊ आणि ना मी कोर्टात केस टाकतो तुमच्यावर आणि तिथं हा व्हिडिओ दाखवू. म्हणजे काय आहे, हिची चूक आहे ना हे सगळ्या लोकांना कळन. तुम्ही काहीच केलं नाही, नाही का? नाही होत असं ये दादा. नाही चालतंय ना, मग जाऊ काय चौकीत घेऊन? नाही. नाही, 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 तसं काही करू चुकलंच नका. आमचं. असं नव्हतं आम्ही करायला, पण असं काही करू नका, दाखवू नका. अहो, कळलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. तुम्हाला तुमचा संसार नीट नाही करता आला, इथं माझ्या पोरीच्या संसारात काड्या करायला आलाय का? नाही, पाहुणी म्हणून आले असतं तुम्ही 2-4 दिवस, 10 दिवस राहीना, महिनाभर राहीना, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मला. अहो निदान नीट तरी राह. इथं तुमच्याच भावाचा संसार तुम्हाला मोडायचा आहे का? आणि काय हो, तुम्ही सुद्धा सून म्हणूनच या घरात आलता ना.
तुमच्याशी असंच वागले होते का या घरातले? काय करताय, काय वागताय? उद्या तुमची पोरगी दुसऱ्या घरात गेली आणि त्यांच्याशी अशी वागल्यावर जमन का? मारू द्या का तुमच्या पोरीला घरच्यांनी? देऊ द्या असे चटके, हात माग बांधू द्या का? खोटी माणसं आहे तुम्ही, खोटी. आणि आहे ना, तुमची सून सांभाळायची आणि तुला वहिनी भेटायची लायकीच नाहीये तुझी. ह्या असल्या घरात तर मला पोरगी नाही ठेवायची माझी. चुकलं आमचं, माफ कर वहिनी, खरंच चुकलं गं. कसली चूक झाली? अरे चुका माफ करता येते, एवढे तरी करत जा. माफीच्या पुढली चूक येई. मला नाही ठेवायचा माझ्या पोटचा गोळा इथं. नाही नाही असं करू नका. आई बोल ना, राहून दे वहिनीला इथं. नाही नाही, मला इथं ठेवायची नाही. आणि तुमचा मुलगा आणि तुझा भाऊ आला ना, त्यांना काय उत्तर द्यायची ती तुम्ही द्या. आणि जर माझ्या दारात कोण आलं ना, मी पहिले सगळं शूटिंग दाखवणार आहे काढलेलं. तू जाणार आहे का? तू कशाला जाते? तुमच्या जवळ सुद्धा यायला घाबरती ती. व इकडे. आणि हा माझ्या तुझ्या गळ्यातलं मोडून केलंय का? हा, विचारलं होतं का तुला? गळ्यातलं काढून घेतलं होतं. काढून घेतलं होतं ना? आपल्याकडे पावती आहे त्याची, ते तुमच्याकडेच राहू द्या. कसं मोडलं, काय मोडलं ना, ते सुद्धा सांगा तुम्ही. नाही नाही अहो, हे दादा एवढं काय मानव धरून राहिलं तुम्ही घेऊन जायला? तिला पण नका घेऊन. ठीक आहे. आणि मानाव काय घेतलंय काय नाही कळलं तुम्हाला आता. काय निवळ चोराच्या पोटची आहेत बॉई माणसं. एक काम कर, आता तुझी बॅग भर जा. बॅग सुद्धा नको भरू, त्या घरातलं काहीच घ्यायचं नाही आम्हाला. चल वहिनी नको ना. अहो, नको, ए वहिनी चल. नको ना जाऊ. हे दादा कशाला नका? तुम्हाला आहे ना, काय सांगायचंय ते तुमच्या घरच्यांची सगळी घेऊन या, मग सांगतो मी. काय आहे, सासूनी पोरीला रागवलं, खवळलं तर मध्ये बोलणारा मी बाप नाही. पण पोरीचे जर इथं हाल होत असतात ना, तर मी पोरीच्या मागे आहे ना फक्त मोबाईल बघू कोण काय बोलतोय मग. हे जरा जास्तच झालंय आणि तू काड्या करते. तू येऊन माझ्या कानावरती मी तिला त्रास देते. मी काय खाना भरली? तूच म्हणली की वहिनी चांगली नाहीये, काम करत नाही, नुसत्या घरातल्या चाड्या सांगते म्हणून. जाऊ दे बाई, मीच इथं राहत नाही, मी जाते माझ्या घरी. आता एक पोराला काय उत्तर द्यायचं लयच अवघड झालं. डोक्याला ताणच झाला. आता तिला कसं घरी आणायचं? तिच्या बापाने तर व्हिडिओ काढला.